विचार करा, एखाद्या व्यक्तीची जमीन महसूल थकबाकीमुळे जप्त झाली. लिलाव पुकारला गेला, पण ती विकत घ्यायला कोणीच आलं नाही. तर मग पुढे काय होतं त्या जमिनीचं? ती कायमची सरकारकडे जमा होते, की ती परत मिळवण्याचा काही मार्ग आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर आणि एक अतिशय मोठी आनंदाची बातमी पाहणार आहोत. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. आमचा उद्देश तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणाला सुरुवात करूया एका रंजक कायदेशीर शब्दाने, नाममात्र बोली किंवा नॉमिनल बिड. आता हे नेमकं काय प्रकरण आहे? तर बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRCच्या कलम 220 नुसार जेव्हा एखाद्या जमिनीचा लिलाव होतो आणि तिथे कोणीच बोली लावायला फिरकत नाही किंवा लावलेली बोली अपुरी असते, तेव्हा जिल्हाधिकारी एका अधिकाऱ्याला प्राधिकृत करतात. कशासाठी? तर राज्य शासनाच्या वतीने अगदी एका नाममात्र बोलीवर ती जमीन खरेदी करण्यासाठी. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्राहक नसल्यामुळे शासनच ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतं. आता मूळ कायदा काय सांगतो ते बघा. जेव्हा शासन अशी जमीन स्वतःकडे घेतं, तेव्हा मूळ मालकाला ती परत मिळवण्यासाठी तब्बल 12 वर्षांची मुदत दिलेली असते. म्हणजे जर या 12 वर्षांच्या आत शासनाने ती जमीन दुसऱ्या कोणालाही विकली नसेल, तर मूळ मालक ती पुन्हा मिळवू शकतो. पण, आणि इथेच खरी गोम आहे, ती परत मिळवण्यासाठीच्या ज्या अटी होत्या ना, त्या पूर्वी खूपच जाचक होत्या. जुन्या नियमानुसार आपलीच जमीन परत मिळवणं हे सर्वसामान्यांच्या, विशेषतः एका शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचंच काम होतं. का? कारण मूळ मालकाला काय काय भरावं लागायचं त्याची यादी बघा. मुद्दलाची पूर्ण रक्कम, त्यावरचं साचलेलं गलेलठ्ठ व्याज, शासनाचं झालेलं महसुली नुकसान, शिवाय लिलावाचा सगळा प्रत्यक्ष खर्च. आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, मुद्दलाच्या 25% एवढा मोठा अतिरिक्त दंड. आता विचार करा, हा आर्थिक बोझा इतका प्रचंड होता की अनेक जण आपली हक्काची जमीन परत सोडवूच शकत नव्हते. हे म्हणजे दुष्काळात 13वा महिनाच. पण आता चित्र पूर्णपणे बदलले. 27 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक राजपत्र प्रसिद्ध केलं, आणि तोच हा नवा कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अधिनियम 2025. मित्रांनो, हा नवीन कायदा मूळ मालकांसाठी आणि त्यांच्या कायदेशीर वारसांसाठी अक्षरशः एक संजीवनी, एक नवीन जीवनदान घेऊन आला आहे. त्या जुन्या आणि जाचक अटी आता पूर्णपणे इतिहास जमा झाले आहेत. हे नवीन क्रांतिकारी बदल आपण सविस्तर समजून घेणारच आहोत, पण त्याआधी एक छोटीशी आठवण. जर हे सोप्या भाषेतील विश्लेषण आवडत असेल तर कृपया तलाठी मित्र या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अशाच अचूक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुमचा पाठिंबा खूप गरजेचा आहे. तर आता या नवीन प्रक्रियेत नेमकं काय होतं ते बघूया. समजा शासनाने ती जमीन 12 वर्ष स्वतःकडे ठेवली आहे आणि ती अजूनही विकली गेलेली नाही, तर आता जिल्हाधिकारी मूळ मालकाला किंवा त्याच्या वारसाला स्वतःहून एक नोटीस पाठवतील. ही जमीन परत घ्यायची इच्छा आहे का, असं त्यात विचारलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नोटीसला उत्तर देण्यासाठी आणि पुढची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 90 दिवसांचा पुरेपूर वेळ दिला जाईल. आणि आता या संपूर्ण कायद्यातली सर्वात मोठी, सर्वात भारी सुधारणा, ती म्हणजे हा आकडा फक्त 5%. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मूळ मालकाला किंवा त्याच्या वारसाला आता ती जमीन परत मिळवण्यासाठी त्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम भरायची आहे. फक्त एवढंच. हा बदल किती प्रचंड आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल. आधीचा तो डोंगर एवढा खर्च आठवतोय? सगळी थकबाकी, व्याज, नुकसान भरपाई, वरून तो 25% दंड. आणि आता नवीन 2025च्या नियमानुसार काय, तर फक्त सध्याच्या बाजार मूल्याच्या 5% रक्कम. हा शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी खऱ्या अर्थाने एक खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. आता साहजिकच मनात एक प्रश्न आला असेल, हे 5% नक्की कशावर काढायचे? हे बाजार मूल्य ठरणार कसं? तर कायद्यात हे अगदी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995 नुसार जे वार्षिक दर विवरणपत्र असतं, ज्याला आपण सोप्या भाषेत रेडी रेकनर म्हणतो ना, त्यात जे मूल्य दिलेलं असेल तेच बाजार मूल्य. आणि समजा एखाद्या विशिष्ट जमिनीसाठी ते विवरणपत्र नसेल, तर संबंधित जिल्ह्याच्या नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक जे मूल्य ठरवतील त्याला बाजार मूल्य मानलं जाईल. बस, याच रकमेचे 5% भरायचेत.
पण एक सेकंड, या एवढ्या मोठ्या आनंदाच्या बातमीसोबत एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अट सुद्धा जोडलेली आहे, जी आपण लक्षात ठेवलीच पाहिजे. जेव्हा 5% रक्कम भरून जमीन परत मिळवली जाते, तेव्हा त्या जमिनीवर एक कायदेशीर निर्बंध असेल. राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ती जमीन दुसऱ्या कोणालाही विकता येणार नाही किंवा तिचं हस्तांतरण करता येणार नाही. आता हा नियम का बनवलाय? तर साहजिकच ह्या सवलतीचा कोणीही गैरवापर करू नये आणि जमीन तिच्या खऱ्या मालकाकडे सुरक्षित राहावी, याच उद्देशाने. तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 220 मधील ही 2025ची सुधारणा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक आणि लोकाभिमुख निर्णय आहे. आशा आहे की या विश्लेषणाच्या माध्यमातून हा किचकट कायदेशीर विषय आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजला असेल. कायदा तर बदलला, मोठा दिलासाही मिळाला, पण या नवीन जीवनदानाची माहिती तळागाळातील प्रत्येक खऱ्या शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचेल का, यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. पुन्हा एकदा विनंती करतो की तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपले काही प्रश्न असल्यास अथवा सूचना असल्यास कमेंट करायला विसरू नका. आपण तिथे नक्कीच सविस्तर चर्चा करूया.